जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेर तालुक्यातील नेरी येथे भरधाव डंपर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली। या अपघातात गजानन अरुण पाटील वय वर्ष 30 राहणार नेरी दिगर याचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार डंपर क्रमांक KA 28 KK 9185 चा चालक आकाश भरत राजपूत याने नेरी येथील शिवाजी पुतळ्याजवळ गजानन पाटील यांना भरधाव वेगात चिरडले। अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला। पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून त्याला वावडता येथून पकडले। डंपर ताब्यात घेण्यात आला असून तो अपघाताच्या वेळी रिकामा असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। स्थानिक नागरिकांनी प्रशासनावरही तीव्र संताप व्यक्त केला। स्थानिकांचा आरोप आहे की डंपर मार्फत सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे। तसेच अपघातानंतर पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला। दरम्यान मृत व्यक्तीला न्याय मिळावा, अवैध वाळू वाहतुकीवर तात्काळ आळा घालावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। काही काळ वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले होते। बेजबाबदार प्रशासनामुळेच हा बळी गेल्याची चर्चा सर्वत्र होत आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। गाडी 6:30 वाजे दरम्यान गजानन अरुण पाटील रहिवासी नेरी दिगर हे नेरी दिगर चौक लिहून त्यांच्या घराकडे जात होते। त्यांच्या घराकडे जात असताना त्यांना अज्ञातवानाने डंपरने धडक दिली व त्या डंपर त्यांच्या अंगावून गेला आणि डंपर हे थांबलं नाही। पाचखेड्यामध्ये मॉबजमा झाला, जळक्यामध्ये मॉबजमा झाला, विटनेरमध्ये मॉबजमा झाला, जळक्यामध्ये डंपर पकडलं आणि ते डंपर तिथून इतका दबाव आला, पोलीस असतील किंवा ते डंपरचे मालक असतील, डंपरचा ग्रुप असेल, त्यांनी ते डंपर जंगलामध्ये किंवा दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला की ही घटना झालीच नाही असं। आणि नेरी दिगर गावामध्ये याच्या पहिले 3 घटना झाल्या आहे। तर पोलीस प्रशासन असो किंवा काही बाकीचा ग्रुप असो डंपरवाल्यांचं ते सांगत खोटं आश्वासन देत आणि सर्व घटना झाली की ते तिच्यावर पाणी फिरवी करत। म्हणून आम्ही आज पोलीस प्रशासन आम्हाला सांगत होते, पहिले पोलिसांनी सांगितलं आम्हाला हा डंपरचा पहिला मालिक अतुल पाटील बराडीचा आहे, दुसऱ्यांदा कोणी जळगावचा चेतन चौधरी सांगितला। हा कोणता खेळ आहे पोलिसांना समजत नाही का काय चालू आहे। आणि नेरी दिगर गावामधून अतिशय डंपर संध्याकाळी 4 वाजता 5 वाजता कमीत कमी 100च्या स्पीडने जातात आणि पूर्ण नेरी दिगरच्या रहिवासी संध्याकाळ झाली की रस्त्यावर येता, शेतातले माणसं येत असता। याच्यावर जर लवकरात लवकर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही अजून तीव्र प्रमाणात आंदोलन करू। आणि एका बी डंपरला नंबर प्लेट राहत नाही, प्रशासन काय करतं आम्हाला ते बाकीचं काही माहीत नाही। आणि लवकरात लवकर नेरी दिगर गावामध्ये स्पीड ब्रेकर बसले पाहिजे आणि आमच्या गजानन अरुण पाटील यांना न्याय मिळाला पाहिजे, यांना शासनाकडून मदत मिळाली पाहिजे। याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने तहसीलदार साहेबांनी त्वरित काहीतरी करलं पाहिजे आणि आम्हाला जे आश्वासन दिलं आहे त्याचं आम्हाला हे झालं भेटलं पाहिजे। नेमकं डंपर कशाचं होतं? डंपर वाळूचं होतं। प्रशासनाने अजून काय आश्वासन दिले तुम्हाला? प्रशासनाला आम्ही काल पण फोन लावतोय की साहेब आम्हाला असं पाहिजे। साहेब म्हणतात पहिले हा मालक होता, साहेब म्हणता पहिले तो मालक होता। साहेबांना मी सांगितलं साहेब तुम्ही उडवडीची उत्तर देतोय मी, तुम्ही जर व्यवस्थित कारवाई नाही केली तर आम्ही आमचं प्रेत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवू। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये प्रेत नेलं, त्या टायमाला पोलीस स्टेशनला अक्षरशः कुलूप लावलेलं होतं। सर्व जमाव तिथे जमला, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्धा घंटा थांबल्यावर कोणीच नाही। मग बाकीचे आमचे सर्व नेरी दिगरचे मूल्य ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आम्ही निर्णय घेतला नेरी दिगरचं उपल्यावर आंदोलन करायचं। आम्ही एक घंटा रस्ता रोको केला, तेव्हा पोलीस प्रशासन तिथे आलं। मग आता आम्ही काय समजायचं? पोलीस कुठे तत्पर नाही का? पोलीस इथे लोकांचा जीव जातोय, कोणाच्या दबावाखाली काम करताय का याच्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण होतं ना। इथे जीव जातोय, 3री 4थी घटना नेरी दिगरमध्ये, पण काय आहे जाऊ द्या, झाली घटना मग त्याच्यानंतर बघू आपलं इन्शुरन्समध्ये होईल, पैताल भेटतील, पण नंतर काही होत नाही। हे डंपरवाले अक्षरशः एकदम मनमानी करताय। आणि सर्वात मोठा नेरी दिगर गावामध्ये चौफुलेपासून तर ग्रामपंचायतपर्यंत 1 किलोमीटरचा रूट येतो। त्या 1 किलोमीटर रूटमध्ये 100च्या स्पीडने डंपर चालतं, रात्री असो का दिवसा असो। याच्यावर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने काय असेल ती कारवाई करावी, नाहीतर आम्ही नेरी दिगरचे रहिवासी, नेरी दिगरचे ग्रामस्थ आणि सर्व नेरी गटाचे आम्ही कठोर काही ना काही मोर्चा वगैरे करू म्हणजे करू किंवा आंदोलन करू किंवा उपोषण करू, ही प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे। काल दिनांक 5/9/2025 रोजी संध्याकाळी साधारणतः 6:45 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर चौक नेरी दिगर स्मशानभूमीजवळ तिथं नेरी दिगरला राहणारे इसम नामे
गजानन अरुण पाटील हे रस्त्याच्या एक पलीकडे उभे होते, तेव्हा नेरीकडून वावरदाच्या दिशेने जाणारा सफेद रंगाचा एक डंपर त्यांना धडक मारून पळून गेला होता. त्यानंतर मग स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या पथकाने त्या डंपरला पुढे जाऊन अडवलं. तर त्या डंपरचा नंबर K28A9185 असा होता आणि तो जो चालक होता आकाश भरत राजपूत याला ताब्यात घेतलं होतं. त्याप्रमाणे काल रात्री आपण जामनेर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 306 अन्वये सदोष म्हणून शोधाचा गुन्हा दाखल केला आहे. डंपर ताब्यात आहे आणि तो जो चालक होता तो पण ताब्यात आहे. आता त्या अनुषंगाने आपण तो डंपर कोणाच्या मालकीचा आहे काय ते आपण तपास करत आहोत. तसंच तो कशासाठी वापरात येणार होता किंवा अजून काय आता गुन्ह्याचा तपास चालू आहे. सर, नागरिकांनी अवैधरित्या वाळू वाहतूक होत असते डंपरांची अशी तक्रार केली, यावर आपण काय सांगणार? हो, त्यावर नागरिकांनी तक्रार केली होती. तिथे आपले PI सर पण होते आणि तहसीलदार पण होते. तर त्यांनी आता मग जे वाळू वाहणारे डंपर चालक वगैरे त्यांना काही सूचना वगैरे आणि निर्देश कायदेशीर त्याप्रमाणे वेगळ्या संदर्भात निर्देश देणार आहेत. त्याचं काही उल्लंघन झालं तर मग त्यावर कारवाई करणार. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.